परवानगीपासून ते पुतळा बसवण्यापर्यंत ज्यांनी हे काम केले ते आमचे आदरणीय आमदार संजय सय्यद खान साहेब यांनी या ठिकाणी या पुतळ्याचं पूर्ण काम केलं. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मुस्लिम सुद्धा शिवाजी महाराजांसोबत होते आणि काही जे पाथरीमध्ये आहेत तसे विरोध आहेत. काही लोकांची धारणा अशी होती की हे पुतळा मार्केट कमिटीच्या आवारात बसवावा, पण पाथरीकरांची इच्छा होती की हे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा त्या चौकात असावा आणि त्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण कोणी केलं असेल तर सन्माननीय आमदार सय्यद खान यांनी केले, त्यांचा निश्चित अभिमान आहे. त्यामुळे काल पाच गाव ह्याच्या पलीकडे जाऊन काही कामं करायची असतात. शिवाजी महाराज हे राज्याचं कुलदैवत आहे आणि अशा कुलदैवताचा पुतळा एक मुस्लिम आमदार उभा करू शकतो, त्यामुळे त्याला कोणी मुस्लिम म्हणून संबोधायचं नाही, तो खरा मावळा आहे. त्यामुळे अशा मावळ्यांची गरज आपल्याला आहे. आज या ठिकाणी ज्या पद्धतीनं पुतळा या ठिकाणी बसवला आहे, खरोखर पाथरीकर या ठिकाणी सुखावलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी या निमित्ताने मी एवढंच म्हणू इच्छितो की आमदार सय्यद खान असतील, आमचे नगराध्यक्ष असतील, सर्व या कमिटी असेल, सर्व पाथरीकर असतील, आज पाथरीकरांचं पूर्ण स्वप्न पूर्ण झाले असं म्हणायला हरकत नाही. अशाच पद्धतीचं चांगलं कार्य भविष्यात सुद्धा आम्हाला या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला या जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचं काम करून एक चांगलं वातावरण जिल्ह्यामध्ये निर्माण करायचंय आणि समाजसेवा ही ईश्वर सेवा अंगी बाळगून अडीअडचणी सापडलेल्या माणसाचं काम, दीनदलिताचं काम, सामान्य माणसाचं काम, सामान्य माणसाला हेवा वाटावा अशा स्वरूपाचं काम शिंदे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी राज्यामध्ये चालू आहे आणि म्हणूनच सर्वसामान्य माणूस हा शिंदे साहेबांकडे आकर्षित झाला आहे आणि त्या अनुषंगानं आज या पुतळ्याचं अनावरण झालं असं जाहीर करतो. आता काही लोक वेगळ्या वेगळ्या गप्पा हाणते, वेगळ्या वेगळ्या गोष्टी करते. आता ते आमचे खासदार संजय राऊत साहेब तर काय बोलते त्याचं त्याला काय टाळमळ आहे का नाही मला कळलं. आता घरी असा बोलते, परवा तर काय बाईट दिली की खासदार साहेब दारू खूप होते म्हणतात. अरे मी अख्खं आयुष्य वारकरी संप्रदायात घातले, आता वयाच्या 60पर्यंत आले आणि विमानात दारू नेता येते का सांगा बरं. ज्याने जर विमानात प्रवास केला तर सांगा. तंबाखू सुद्धा नेता येत नाही, म्हणजे पिढी गाडी तर दूरच राहील, दारू कशी नेली. मी दिवसभर जेवलेला नव्हतो आणि तिथं ड्रायफ्रूट होते बर्नीमध्ये, बघा मी हात घालून बदाम काढतानाच आहे, एक बापूला वेपर्सचा पुडा आहे आणि बाकी दारू काय विषयच नाही. मी आयुष्यात तर म्हणजे हॉटेलमध्ये मी जेवलो सुद्धा नाही, पाणी सुद्धा पिलं नाही मी, तिथं नॉनव्हेज आहे तिथं, दारू प्यायचा विषय कसा. हे सरळ सरळ वारकऱ्यांचा अपमान केला संजय राऊतांनी आणि उद्धव साहेबांचा पक्ष संपुष्टात आणण्याचं विडा जर कोणी उचलला असेल तर संजय राऊत उचलला असं मला मला अशा या हरामखोराला ह्याची जागा आपण दाखवायची गरज नाही. ते कर्मानंच म्हणे, त्याला धर्मानं मारायची गरज नाही. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचं काम सातत्यानं राऊतसाहेब करतात. अख्ख्या देशाला त्यांचा ईट आलाय. अशा स्वरूपाचं बेताल वक्तव्य करून शिवसेना संपुष्टात आणण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर संजय राऊतांनी केले. त्यामुळे आता मी त्याच्यावर काही जास्त बोलत नाही, परंतु शेवटी माझ्यावर माझ्या सगळ्या मतदारसंघातल्या लोकांचा विश्वास आहे, या महाराष्ट्रातल्या तमाम वारकऱ्यांचा विश्वास आहे. कारण मी एक वारकरी आहे. गेल्या 29 वर्षापासून मी आळंदी ते पंढरपूर सहपत्नीक वारी करतो आणि माझ्यावर सगळ्या वारकऱ्यांना विश्वास आहे. परंतु तुम्ही काहीतरी खोटे नाटं आरोप करून मला बदनाम करण्याचं काम करताय, पण असं करण्याने मी बदनाम होत नसते आणि मी काय केले काय नाही केले माझा आत्मा मला ग्वाही देते. त्यामुळे मला कोणाला विचारायची गरज नाही, कोणा मला माझ्या प्रामाणिकपणाचं सर्टिफिकेटची मला गरज नाही. परंतु मी जे काम करतो ते प्रामाणिकपणानं करतो आणि ज्याला नाही करायचं त्याला मी आधीच सांगतो की मी तुझं काम करणार नाही. मी डॉक्टर नावंदरला सुद्धा सांगितलं होतं की तू या निवडणुकीच्या भानगडीत पडू नको, हे 2 लय जग्गे माणसं उभे. तुला मित्र म्हणून सल्ला देतो म्हणलं, कारण तू या ताकदीला पुरणार नाही, तू गरीब माणूस आहे, कष्टाचे पैसे तुझ्याजवळ चालू नको. मी सुद्धा तुझ्यासोबत राहील याची गॅरंटी तुला नाही म्हणलं, मी देणार नाही.
पण त्यानं तरी त्याला खास सुटली आणि ते उभं टाकलं. त्याला उभं टाकलं की त्याला उभं केलं, त्या समजानं काटा काढला त्यालाच माहिती. परंतु त्याचा पराभव निश्चित होता, कारण मतच पोचकी होती. आता काही लोकांनी महायुतीमध्ये असून काही बेमानी केल्यामुळं त्याला तेवढे मतं पडले, पण वास्तविक तेवढ्या मताचा ते माणूस नव्हता. शहीद खान एकतर्फी मतानं निवडून यायला पाहिजे होता, पण तरी देखील काही मतं कमी पडले. पण मी त्याला पहिल्या दिवशी पण म्हणायचो की आपली आमदारकी पक्की एक चिंता करायचं कारण नाही. आणि सर्वसामान्य माणसाला आधार देणारा माणूस, सर्वसामान्यांच्या समस्या सोडवणारा माणूस आपल्याला या ठिकाणी परभणी जिल्ह्याला, हिंगोली जिल्ह्याला आमदार म्हणून मिळाला आहे. आपण शहीद खानच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघातल्या विकास कामासाठी सगळ्यांनी पुढाकार घ्यावा आणि त्यांच्या पदाचा सदुपयोग करून घ्यावा. विरोधासाठी विरोध करू नये. विरोध करून काय होत नाही. अहो, मला सुद्धा कळालं, मी 25 वर्ष विरोधात काम केले, पण सध्याचं राजकारण आता समाजकारणावर अवलंबून राहिलेलं नाहीये. अर्थकारणावर राजकारण झाले, विकास कामावर राजकारण झाले. आणि विकासात्मक काम करायचे असेल तर सत्ता महत्वाची आहे. आणि सत्तेमध्ये नसल्यामुळं मला खूप त्रास झाला, माझे कार्यकर्ते हतबल झाले. यामुळंच मला या ठिकाणी सन्माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये मला प्रवेश करावा लागला. आणि त्या माध्यमातून आता समाजाची सेवा चांगल्या प्रकारे आणखी करण्याचा मानस आमचा सगळ्यांचा आहे. आणि म्हणूनच आम्ही प्रवेश केला आहे. त्यामुळे आता कोणी म्हणते गद्दारी केली, असं झालं. आता गद्दाराने ती मला म्हणून नाही गद्दारी केली म्हणून, कारण 2019ला मी लोकसभेची निवडणूक असताना परभणीच्या आमदार महोदयांनी सोयऱ्या धैर्याचं राजकारण केलं आणि विटेकरांचं काम केलं माझ्या विरोधात जाऊन. त्यानं मला गद्दार म्हणायचे का? गद्दारांना दुसऱ्याला गद्दार म्हणू नये. प्रत्येक निवडणुकीत आम्ही बघितले सोयराच फक्त. अरे पण हे 18 पगड जातीचे लोक म्हणजे सोयरे आहेत, तू ह्याची बरोबरी करू शकत नाही, हे मी ठामपणानं सांगितलं. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो, येणारा काळ आपल्यासाठी उज्ज्वल आहे. परभणी जिल्ह्याचा बॅकलॉग भरून काढायचा असेल तर आपल्याला सगळ्याला एकजुटीनं काम करावं लागेल. कोणाच्याही भूलथापाला बळी पडू नका. आपण सगळेजण एक आहोत आणि सगळ्याला एक होऊन आपल्याला काम करायचं आहे. आणि या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यायचा आहे. मी एवढं सांगतो, पुन्हा एकदा या नगरीचे भूमिपुत्र, परभणी हिंगोली जिल्हा विधान परिषदेचे सन्माननीय आमदार शहीद खान आणि या नगरीचे नगराध्यक्ष, प्रथम नागरिक आमचे नगराध्यक्ष आसिफ खान, या दोघा भावंडांचं मनपूर्वक स्वागत करतो. कारण नगरपालिकेची परवानगी लागते पुतळ्याच्या उभारणीला, ते त्यांनी काम केले. पुतळा उभार करायचं काम शहीद खान यांनी केले आणि जरा पाठबळ देण्याचं काम आम्ही सर्वांनी केले. त्यामुळे तुमच्या सर्वांचं या दोघांसोबत मनपूर्वक स्वागत करतो. आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. एकदा मी घोषणा देतो, त्या मागं आपण सगळ्यांनी बेबीच्या डेटापासून घोषणा द्यायची. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आण आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे